एव्हरीवन वेलकम बॅक टू क्षितिज व्लॉग्स. आणि आता वाजलेत रात्रीच्या 10:15. 10:15 वाजलेत लिटरली. आणि अचानक ब्लॉग सुरू करायचं रिझन असं आहे की आज कोणतरी पाहुणे येणार आहेत आपल्याकडे आणि त्याच पाहुण्यांना आणायला मी निघालोय. सो थंडी एवढी पडली तरी पण थंड पाण्यानं तोंड धुतलंय खतरनाक असं. थरथर कापतंय बॉडी. आता पहिलं जातो, मी जेवलो पण नाही कारण मी त्या व्यक्तीची वाट बघत होतो. सो आता मी जातो आणि डायरेक्ट त्या व्यक्तीला घेऊन येतो, त्याच्यासोबत जेवण करू मस्तपैकी आणि पुढचे 2 दिवस आपण मस्त मी एन्जॉय करणार आहे. सो तुम्ही बघत राहा ब्लॉग. फायनली आवरलंय माझं, कपडे घालतो, जॅकेट घालतो, थंडी आहे आणि जातो. थोड्याच वेळात तुम्हाला पण तो व्यक्ती दिसत, अतरंगी माणूस आहे. विषय असा आहे, ज्या माणसाला भेटायचं होतं अतरंगी माणूस तो इथं पोचलाय. और ये पनीर खा रहा है, पनीर हाँ पनीरच आहे बे. सो पनीर खा रहा है और मैं भी पनीर खा रहा है. जेव रहे हम रात्रि 10:30 बजे और थोड़ी देर बाद जाके पासला पडेंगे. खतम विषय. आणि हा आला फिरायला 3 दिवसाची मोठी सुट्टी काढून. 3 दिवसाची सुट्टी मोठी असते का? खूपच मोठी असते माझ्यासाठी. बघितलं ना कोण येणार होतं, संपला विषय. झोपा तुम्ही, आम्ही पण झोपतो. गुड नाईट. पावणे 5 वाजल्यात आणि हा पोरगा इथे येऊन काय करतोय, GTA सिटी. अरे म्हणजे एखाद्याचं ध्येय धोरण काय असतं आणि हा पोरगा काय करायला लागलाय. हा अजून काय, गाडी दी का क्लब मध्ये जा, क्लब मध्ये जा. अरे वाईट, आता माझं रनिंगला जायचं टाइम झालंय. झोप तर झालीच नाही, त्यात काही वादच नाही. आता निघालो रनिंगला आणि हा गेम मध्ये रनिंग करायला आता मिशन कम्प्लीट करायला लागलाय. आणि मोठा प्लॅन चाललाय, मोठा म्हणजे लय मोठा प्लॅन चाललाय. काय जे प्लॅन जर सक्सेस झाला विला स्कॅमच. काय स्कॅम 19 बिट आहे 2024 स्कॅम 2024. रनिंगला जा. बस में नहीं मरना बस में नहीं. किसे का हे अरे काय कुल्फी विल्फी कुठं आणली कुल्फी, सगळं जुनं सगळं मटेरियल. अरे काय करायला लागलाय ब्लॉग मध्ये, असलं दाखवणार आहे का? कुल्फी ते काय सगळे जुने फोटो काढून बसले. आला रनिंग करून, मी रनिंग करून आलाय. पण हा व्यक्ती अजून पेशंट के ड्रेस में बंदा डेंजर सीन. जीव गमावला असता रे तू बाळा, पण वाचला. तू माझ्यामुळे वाचलाय. बरोबर आहे ना, माझ्यामुळे वाचलाय ना. जर का मी ती रील टाकली नसती तर तुझ्या मध्ये ऊर्जा आली असते का? नाही यार, मला माहित आहे ना, कारण माझी वाढलेली मस्ती. काय वाटलं जाम असं मौत को छू के वापस आया है बंदा. हे चल की जाऊया पोहे खायला. यार भूक लागली. जय येडाय का? अरे येडायस काय, एवढं 5 किलोमीटर रनिंग करून आल्यावर काय खायचं नाही म्हणजे येडा झाला काय तू? चल लगेच येऊ जाऊ. ऐक की पोहे खाऊ आणि येताना पाहिजे तर मॅगी घेऊन येऊ, म्हणजे परत जायची वेळ येणार नाही. आणि नंतर मग मॅगी करू. आपल्याकडे हाय मटेरियल सगळं बनवायला, काय सीन नाही. पोहे खायला गेलंच पाहिजे. सुदामा 7 वाजले असतील, 6 वाजता सुद्धा पोहे मध्ये डेंजर विषय. तर सकाळचे वाजलेले आहेत 7, एकदम ऍक्युरेट 7 वाजलेले आहेत. ऍक्युरेट रे, ऍक्युरेट. हा त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये ऍक्युरेट. ओके, मला माहित नाही, माझे केस झाले चंपू थंडी. हा तर ऍक्युरेट 7 वाजलेत आणि आम्ही आलेलो आहोत पुण्याला. एक सुप्रसिद्ध पोहेवाले आहेत ज्यांच्याकडे सुदामाचे पोहे. त्यांना माहिती आहे, मी डेली इथं खायला येतो त्यामुळे. आणि ह्यांच्याकडे ना वेगवेगळ्या व्हरायटीचे पोहे आहेत. जसं की म्हणजे कांदे पोहे झाले, तर्री पोहे, सांबार पोहे, कुरकुरे पोहे पण आहेत. कुरकुरे मिक्स असतात त्याच्यात. आणि हे आठवतंय का तुला काय आहे? ते निशाण जाऊ दे. आहे, 5 वाला निशाण आहे. लय खतरनाक डिक्शन आहे. आणि आमचे सांबरे पोहे, सांबरे नाही सांबर पोहे, सांबर पोहे. तू खोबरी वाळा लिहिले डेंजर. खाऊ दे चल. ओके, बाद में मिलते हैं. ठीक है, आओ कभी हवेली पे. तात्या चिमताते नाही चिमताते. काय सकाळी बघायले. जाऊया ना तिथं रात्री, जी मॉल मध्येच जायचं रात्री. आपल्याला दुसरीकडे कुठं फिरायचंच नाही. पोहे खाऊन झाल्या सिंगल आहे का डबल आहे? बारक्या आहेत बे इथल्या. एकावरती एक झोपवले होते.
नुसतं खाने का भूख इज इम्पोर्टेंट हो गए पोहे खाकर हम अभी इडल्या खाण्या इडल्या खाने इडल्या. आए इडल्या ये देखो इडल्या डबल 2 इडल्या इसके ताट में मेरे ताट कसली केस वाढलेत खतरनाक है और ये बंदा है जो है ना शॉर्ट्स बना रहे शॉर्ट्स देख रहे हो शॉर्ट्स वॉइस ओव्हर देता है ये जय चातरंगी दुनिया माहित आहे तुम्हाला तरी पण सांगतो करा सबस्क्राईब मला माझे झाले हजाराच्या करा. अरे माझ्या अगोदर चॅनल मी अगोदर काढलाय ह्याच्या अगोदर झाले काय पण मला माझं लक्षच नाही पण तुमचं तरी लक्ष असू द्या करा ते सबस्क्राईब नसेल केलं तर आता इडली खातो पहिल्यांदा भावाने 1 लाख मोलाचा सल्ला दिलाय रोमोरे वारसा तुम्ही किती वेळा बघितलाय माझ्या पण आज त्यानं मला ढकलत खाली आणलंय आरशासहित आम्ही ऍक्च्युली करतोय रील शूट ज्याच्यासाठी तो आलाय खास करून मुंबईहून एवढा पळत पळत झटापटा करत गांजा कोण बघतोय? कचऱ्याचा बिचऱ्याचा जाळ्याला वास येऊ शकत नाही का गांजान तसलंच कसं काय डोक्यात असतं बे तुझ्या चिल्लर माणूस आहे ह्यो जर असं काय बोलत असेल तर ह्याची माप काढायला मी रिकामं बसलोय नाही काटा जाएगा ये नाही काटा जाएगा ये फेकणे काय आहे और रील शूट करणे काय रील शूट करायला काय काढलं आणि माईक लावायला लागला जसं की डायलॉगच आहे याला मोठा नमस्कार मित्रांनो, कांत ऐसा हो सकता है ऐसा सोचा भी नहीं था डे 2 कालच एक रील पोस्ट काल नाही आजच एक रील पोस्ट केली पेट्रोल रिलेटेड आणि पेट्रोल रिलेटेड काय म्हणत होता ते आजच आपण एक रील बनवली. पेट्रोल पेट्रोल- 30 रुपये पाठवून हा पण आणि- इथं पेट्रोलचा विषय नाही झाला, इथं विषय असा झालाय ॲज ऑलवेज 752 पंक्चर झालेले स्कूटी लोणीमध्ये MIT कॉलेजवर आलेलो आणि स्कूटी झाली पंक्चर डेंजर सीन झालाय अभी पंक्चर निकाल के चलते अपने काम पे वाट लगी बे टायर वर्किंग प्रोसेस वी आर ऑल्सो अंडर प्रोसेस जिंदगी बरबाद. युटिलायझिंग सहनशक्ती किती वेळा सहन करायची एकच गोष्ट लिटरली सेकंड हँड टायर टाकायची वेळ आली आता. टेक्नॉलॉजी जास्त भारी वाटतं रे. सगळं काम वाटतं तुला आता. चष्म्याचं ते चष्म्याचं. जिंदगी बरबाद. मला तेच कळलं. ते सोड टायरचं बघ आणि 752 काय मी काय चुकीचे केले मला माफी मागू दे लाईव्हला माफ कर मला माझं काय चुकलं असलं तर तुला पण वाटतंय का माझं काय तर चुकलं माफ करा आम्हाला. चुकलंय काहीतरी असं- प्लीज नको पंक्चर गं, नको सात सोडा जाऊ पंक्चर मधूनच. नको एवढ्या चांगल्या MIT कॉलेजवर येऊन तुझं पंक्चर होतं मला जरा लाजधारक वाटलं एवढे एवढूशा पिन ना दिसते का पिन तरी याची येणे घात केलाय डेंजर आता ते टाकून तुला लय टाकायची हाऊस होती ना मगाची ते टाकून चल कुठे छोडेंगे काय नाही बोलायचं मला चल अजून पेट्रोल भरायचं नाही सोडणार. वाट लागली झालं पंक्चर काढून चलो MIT में चलते अभी MIT